परंतु नाहीये पुन्हा एकदा आविष्कार साळवी मैदानाच्या बाहेर कारण एकच दुखापतग्रस्त आहे परवा झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये थोडासा दुखापतग्रस्त हा खेळाडू झाला आणि कुठेतरी आपण पाहतोय तर आज पुन्हा एकदा आविष्कार बॅकलाईनच्या पाठी परंतु या ठिकाणी ऑल सेट ऑलरेडी फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आणि पहिलीच कव्हर केली सक्सेसफुल बॅकलाईन मैदानाच्या आतमध्ये जयमान अंजर संघाच्या माध्यमातून मॅच अगदी रंगत स्थितीमध्ये जाईल यात मात्र कुठलीही शंका नाहीये. पहिला बोनस गुण मिळेल त्या खेळाडूसाठी शैलेशी पेटकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झाले. त्याचप्रमाणे एका चढाईमध्ये 4 खेळाडूंना बाद करेल त्या खेळाडूसाठी देखील कैलासवासी विश्वनाथ शांताराम राऊत यांच्या स्मरणार्थ विमल इलेक्ट्रॉनिक्स ठाणे याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी येऊन ठेवलंय. बक्षीस या ठिकाणी येऊन आमच्याकडे जमा आहे. एका चढाईमध्ये 4 खेळाडूंना बाद करावं लागेल आणि त्याचप्रमाणे पहिल्या बोनस गुणासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आहे. यावेळेस मात्र रनिंग हँड टच जिमी मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. ओम राय या खेळाडूला टिकलं जात आहे. हा जो खेळाडू आहे जो मागच्या मॅच मध्ये अगदी दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळाला ओम या खेळाडूला आपण पाहिलं तर यावेळेस मात्र जिमीने त्याला शिकार बनवलंय किंवा शिकार नाही केली आहे. आयुष्यात संघर्ष या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. संघर्ष जिंकले तिकडे संघर्ष केले तर सातत्याने यश तुमच्या पाठीमागे असेल परंतु यावेळेस मात्र आपल्या विशाल आंबेडकर त्या ठिकाणी चूक करतोय आणि कबड्डीच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्हाला चांगल्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. एका संघर्ष केशीचा संघ आहे स्पर्धा सातत्याने थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. सातत्याने अंतिम फेरी खेळू शकला नाहीये. आज अंतिम फेरी खेळण्यासाठी सज्ज झालाय. आज मानाचा पुरा आपल्या डोक्यावरती रोवला जाईल का घटना संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या संघ या ठिकाणी ज्या पद्धतीने सेमीफायनलची लढत खेळली आहे फायनलच्या लढतीमध्ये देखील तोच उत्साह या ठिकाणी आंजर्ले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खूप सारे प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित हजारो क्रीडा रसिकांना पडली आहेत परंतु त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील यात मात्र कुठलीही शंका नाहीये. पण त्यासाठी थोडासा संयम बाळगावा लागेल. येणारी काही मिनिटं महत्वाची आहेत. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ आक्रमक तर दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच शांत. पहिल्या सत्राचा खेळ थोडासा शांत दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच आक्रमक पाहायला मिळेल. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. या ठिकाणी दोन्ही बाजू कशा रीतीने सावरल्या जातील परंतु मैदानाच्या आतमध्ये इनफॉर्म असलेला सिद्धेश गौरव या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी करेल आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला टिकलं जात आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मैदानाच्या बाहेर गेलाय. तिथून आंतरराष्ट्रीय संघाचा डाव कसा चालवला जाईल हे मात्र तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तेजस एक्सप्रेस पटरीवरून अगदी वेगाने धावायला सुरुवात झाली आहे. एक मल्टी पॉइंट रेड आली आहे फॉर्म मध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आंजर्ले संघासाठी तितकाच महत्वपूर्ण राहील. रत्नागिरी सरायकर जर्सी क्रमांक 4 आक्रमण करतोय. शांत सैन्य खेळ अजिबात काही पाहायला मिळाले. रिकामी हाताने माघारी परतलाय. तन्मय पुन्हा एकदा चढाई मार्कवरती पाहायला मिळतोय. आक्रमण करेल जे पुन्हा एकदा एक शांत सैन्य खेळ. चढाई सजवली जाते. प्रयत्न केले जात आहेत. तो टच करण्याचा प्रयत्न आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या ठिकाणी व्हॅल्यू दिली आहे. निकामी हाताने माघारी परततोय. थर्ड रेड मध्ये संभवता खेळण्याचा प्रयत्न आंजर्ले संघाचा आहे परंतु दुसऱ्या बाजूला सिद्धेश गौरव हा खेळाडू सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत टच मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सेम रनिंग अटॅक आणि सेम गडी टिपल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय. काय जबरदस्त खेळ सिद्धेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. यावेळेस कुणाची कमाई होत नाहीये. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी दुहेरी भूमिकेमध्ये दुहेरी मनवस्थेमध्ये देखील पाहायला मिळाले खेळाडू. एका बाजूने एका खेळाडूला अपील केली की खेळाडू या ठिकाणी टिकले गेले तर दुसऱ्या बाजूने अपील केली गेली की स्पर्श केला जात नाहीये. यावेळेस मध्ये डिफेन्स या ठिकाणी अगदी ताकदीने उभं राहिला. संयम बाळगला आणि एक लढत ट्रेड आहे. या ठिकाणी विशाला आलाय पंचांचा थर्ड रेडचा डू ऑर डाय रेड मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 3 जिमी सिद्धेश गौरव
समोर 7 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स. त्यामुळे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश गवळी नावाचं वादळ घुमवलंय. किती गुणाची कमाई असेल. आणि या ठिकाणी तब्बल 5 गुणांची कमाई सिद्धेश गवळी या खेळाडूच्या नावाने. आणि कैलासवासी विश्वनाथ शांताराम राऊत यांच्या स्मरणार्थ लावलेला विमल इलेक्ट्रॉनिक्स ठाणे यांच्याकडून लावलेला 500 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज आपण पाठवतोय. ते मात्र आपल्या नावावरती करतोय मिस्टर सिद्धेश गवळी. 500 रुपयाचं बक्षीस आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. सिद्धेश गवळी जिमी नाम तो सुना योगा. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5 गुणांची कमाई केली आहे. स्कोर कार्ड अगदी आपल्या बाजूला सुरू आहे. 8 या गुणसंख्येवरती केशरी संघ आहे. 5 या गुणसंख्येवरती आंचलिक संघ आहे. 2 रायला टिकले गेले. गुणाची कमाई केली आहे. कॅश प्राइज सिद्धेश गवळी त्याच्यासाठी आलाय. बक्षिसांची भरमार या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे अंकित चिखले यांच्याकडून देखील आपण पाहतोय तर 100 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश गवळी त्याच्या 5 गुणांच्या चढीसाठी येत आहे. नजीब शेख यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. सिद्धेश गवळी या खेळाडूच्या 5 गुणांच्या चढीसाठी बक्षिसांची भरमार आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी आपल्या नावावरती केली आणि अजून 200 रुपये ऍड झाले. तब्बल 700 रुपयाची कमाई केली आहे. परंतु अशीच एक स्पर्धा गेली 2 वर्षापूर्वी आम्ही कव्हर केली होती. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच नाव चर्चेत राहिलं. साहिल माने या खेळाडूने तब्बल 5000 रुपयांची बक्षिसांची त्या ठिकाणी मात्र कमाई केली होती. यावेळेस मात्र सिद्धेश गवळी या खेळाडूवरती बक्षिसांची भरमार पाहायला मिळते. साहिल गोरकर आक्रमण आहे परंतु यावेळेस मात्र रिकामा माघारी पडते. करे मारो बरोबर चला पुन्हा एकदा सिद्धेश मॅचला कलाटमध्ये येणारा क्षण होता. तब्बल 5 गुणांची झाली आहे. प्रतिस्पर्धी संघाचं मनोबल त्या ठिकाणी थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळतंय. जो संघ थोडासा फ्रंटफूटला होता फ्रंटफूटला येण्याचा प्रयत्न करत होता परंतु एक मल्टी पॉइंट गेमचा चित्र बदलून जाते. तसंच काहीतरी पाहायला मिळालं. या ठिकाणी गुणाची कमाई येते. जसं एक्सप्रेस जोपर्यंत धावते जोपर्यंत पटरीवरती आहे खूप वेगाने ठेवते. तो डिफेन्स कुठला आहे. डिफेन्सला पुन्हा एकदा सावरावं लागेल आमच्या संघाचा. डिफेन्स सावरणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नाही चूक घडली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धेश हा खेळाडू सक्सेसफुल होतोय. डिफेन्स या ठिकाणी वारंवार चूक करतोय. जो डिफेन्स अंजरले संघाचा सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण पाहिला तो डिफेन्स थोडा या ठिकाणी मात्र बॅकफुटला तेजस. एकटा खेळाडू तुम्हाला एक मॅच जिंकून देईल परंतु तुमचा संपूर्ण संघ जेव्हा एकत्र येईल तेव्हा सातत्याने अनेक स्पर्धेचं विजेतेपद तुमच्या नावावरती असेल. त्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. गजानन संघ शिकेशी या संघाच्या नावामध्ये संघर्ष आहे. या संघानं खूप सारा संघर्ष केलाय म्हणून आजपर्यंत या दापोली तालुक्याच्या पटलावरती या कबड्डीच्या खेळावरती अधिराज्य गाजवलाय. दुसऱ्या बाजूला संघर्ष करावा लागेल. आंजरले संघाला सुवर्ण क्षण आहे. आज या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला ते मात्र चर्चेत राहत. पुन्हा एकदा सांगेल जुनमा अंजरले पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये. विद्या आंबेडकरचा आक्रमक खेळ सातत्याने अशाच रीतीने पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स केला खेळाडूला. डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमण केला जातोय.
या ठिकाणी रिकाम्या तर माघारी पडतो. प्रत्युत्तर पुन्हा एकदा तेजस राळे आक्रमण करेल. खूप सारी मदार या खेळाडूवरती अंतरले संघाची. तर चढाई आपण पाहतोय तर सातत्याने ह्या एकाच खेळाडूला पाचारण केलं जात आहे. परंतु यावेळेस मात्र एक सक्सेस गजान संघर्षात निशांत आवेकर या संघाच्या या खेळाडूच्या माध्यमातून एक सुरेख टॅकल या ठिकाणी पाहायला मिळाला. स्कोर या ठिकाणी वाढत चाललाय, वेगानं वाढत चाललाय. या ठिकाणी पुन्हा एकदा चूक करतोय. मागच्या मॅचचा मोमेंटम थोडासा पूर्ण गेलाय ओमचा. पण ज्या पद्धतीने अफवा गंगरकरला रोखलं या खेळाडूला जबरदस्त परफॉर्मन्स केला. या मॅच मध्ये थोडासा बॅक तुटलाय. पुन्हा एकदा आक्रमण करतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती क्रीडा रसिक उपस्थित आहे आणि क्रीडा रसिक ज्या पद्धतीचा खेळ करण्यासाठी या ठिकाणी जमलाय. ही आमची स्पर्धा मानाची स्पर्धा सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. 2 दिवस जो काही क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लागलाय आणि आज देखील आपण पाहतोय की फायनलचा सामना खूप कडाक्याची थंडी पडली आहे तर देखील क्रीडा रसिक उपस्थित आहे. फायनलची खेळी बघण्यासाठी तरी मनापासून आभार धन्यवाद पुन्हा एकदा या क्रीडा रसिकांचं की इतकं प्रेम आमच्या या स्पर्धेला तुम्ही दिलंय. शिवगंगा क्रीडा मंडळ मुंडी तेलीवाडीची ही मानाची सन्मानाची स्पर्धा आज मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. काही शेवटचा पल्ला या ठिकाणी बाकी आहे संपूर्ण स्पर्धेचा. या ठिकाणी फायनलची खेळी त्यानंतर मात्र बक्षीस वितरण केलं जाईल आणि त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आमची संपूर्ण होईल. पण तुझ्या वेळेस मात्र निशांतचा टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. या 2 खेळाडूंच्या जोडगोळीनं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला या मॅच मध्ये. निशांत आणि ऋतिक शिंदे या 2 खेळाडूंनी मात्र अतिशय सुरेख डिफेन्स आतापर्यंत केलाय. पुन्हा एकदा सिद्धेश 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करतोय. अंजली संघाच्या कोर्टमध्ये अंजली संघाच्या खात्यामध्ये थोडासा शांत आहे. जशी मॅच मध्ये रंगत निर्माण होईल, मॅच थोडीशी गरम होईल तसं क्रीडा रसिक देखील तितकाच प्रतिसाद देईल या ठिकाणी. रनिंग हँड टच काढण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय तेजस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा माघारी परतलाय. प्रयत्नाला यश या ठिकाणी मिळत नाहीये. प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील. मॅच मध्ये प्रथम क्रमांकाच्या चषकाचा सवाल आहे. गजानन संघ शिकेशी की जर्मन आंजरले कुठला संघ प्रथम क्रमांकाचा मान पटकावेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय 6 खेळाडूंचा डिफेन्स. बोनस रेट पण या ठिकाणी पाहायला मिळते. 2 दूरच्या 3 साख्या मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्क होती केशी संघाच्या. नवी ब्रेक करून माघारी परततोय. माघारी परततोय. अंजली संघासाठी 3rd रेड आहे. पुन्हा एकदा तेजस या खेळाडूला पाचारण केलं जाते. भुकेची सवय आहे. तेजस या ठिकाणी सक्सेसफुल होईल का तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु यावेळेस परंतु सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा सुरेख कामगिरी केली जाते. निशांतच्या यावेळेस मात्र जर मिडलाईन क्रॉस गेलेली असती तर मात्र मल्टी पॉइंट रेड संघोता पाहायला मिळाली असती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब डिसिजन पाहायला मिळतो. डिफेन्स मार्फत जर्सी क्रमांक 8 या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई आहे. सिद्धेश गौडा चांगल्या त्याच्या सक्रिय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तो टच काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
स्कोर कार्ड ऐकूया. गजानन संघ 81, 20 गुणसंख्येवरती, 8 या गुणसंख्येवरती जर्मन आंजरले. थोडासा डाव दुरावलेला पाहायला मिळतो आंजरले संघाच्या बाजूला. चुका घडल्या सातत्याने आज मात्र या मॅच मध्ये. केशी संघानं संधीचं सोनं केलंय. आतापर्यंत भक्कम अशी आघाडी आपल्याकडे घेऊन ठेवली आहे, जेणेकरून या मॅच मध्ये पकड निर्माण करता येईल. संकल्प या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7. यावेळेस मात्र गुणाशी कमी होती. 1+2=3 सोडण्यासाठी गजानन संघ 81 संघाच्या मध्ये स्कोर कार्ड ऐकूया. ठरले जर्मन ठरले. या ठिकाणी तेजस पुन्हा एकदा सज्ज झालाय, परंतु मॅच मध्ये रंगत निर्माण करावी लागेल. प्रयत्न करावा लागतो. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रयत्न अपुरे पडले. पुन्हा एकदा थोडीशी पाठीमागे लागली. प्रयत्न पुरेपूर केले जातात. एफर्टला 100% दाद द्यावी लागेल, परंतु गजानन संघाच्या केशी संघाचा डिफेन्स चूक करत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाला सावरायची संधी देत नाही असं. जयमान आंजरले संघाच्या मध्ये सज्ज होतोय. 7 खेळाडूचा हल्ला डिफेन्स स्वतःच्या उजव्या बाजूला जायला सुरुवात केली. बोनस गुण करण्याचा प्रयत्न. त्याचप्रमाणे श्री शशिकांत निवाते यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. सगळ्या श्री शशिकांत निवाते यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतोय. खरं तर या मंडळाचा कौतुक कमी आहे, कारण इथून प्रत्येक माणसाला टिपायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा, त्या प्रत्येक आशीर्वादाचा आम्हाला सन्मान करायचा आहे. आणि आज तुम्ही 2 दिवस बघितलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो आमच्या मंडळाच्या वतीनं. आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा, आणि या स्पर्धेचं आयोजन अगदी सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतंय. सातत्याने ही स्पर्धा नागपूर तालुक्यामध्ये चर्चेत राहील, यात मात्र कुठलीही शंका नाही आहे. परंतु फायनलची फेरी सुरू झाली आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी साईची पण घेऊन जातोय या मुरडी गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी फायनलची फेरी दुसऱ्या सत्रातील खेळ. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि आमच्या सर्वांच्या विनंती खातर आवर्जून आज या ठिकाणी खास मुंबईवरून श्री सिद्धेशी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या श्री सिद्धेशी गावडे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे श्री निखिल चोगले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतोय. त्याचप्रमाणे श्री संदेश राऊत यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतो. या श्री संदेश राऊत आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी महत्वपूर्ण लढत आहे.
दुसऱ्या सांगितल्यावर देतोय. सत्रातील खेळ आहे, दुसऱ्या हाफचा खेळ आहे. निराशिक आवाज या ठिकाणी उपस्थित राहिले असून देखील आपण पाहतोय स्कोर कार्डकडे लक्ष देऊया 26-10. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विठ्या देखील सोडत नाहीत. आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांवरती अशा प्रकारे टिकून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरीही इतिहासच या ठिकाणी घडला जाईल. आज इतिहास कोणाच्या बाजूने घडेल? या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती कुठला संघ आपल्या या ठिकाणी नाव नोंदवेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे गेली 2 दिवस आपण सातत्याने ही संपूर्ण लाईट व्यवस्था पाहतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय असे आणि त्यात भव्य दिव्य असा व्यासपीठ देखील आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलाय. असे आमचे शार्दूल डीजे आणि शार्दूल मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वाशी राहुलजी दयाळकर हरणे यांचे देखील मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतोय की इतकी छान साऊंड क्वालिटी आणि व्यासपीठ जरी आपण बघितलं तरी तो अतिशय सुरेख पाहतोय. त्याचप्रमाणे लाईट व्यवस्था अतिशय सुरेख ज्यांनी या ठिकाणी उभारले असे आमचे दयाळकर साहेब शार्दूल डीजे यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीनं धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या लाईटसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले, विद्युत रोषणाई ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाले असे आमचे श्री गणेश पुरुषोत्तम राऊत साहेब यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तम विश्वनाथ राऊत यांचे देखील मनापासून आभार. लाईट व्यवस्था तुमच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे श्री पायदूर अनंत राऊत आपले देखील मनापासून आभारी आहोत. आपले देखील खूप मोलाचं योगदान आमच्या स्पर्धेसाठी लावलं. त्याचप्रमाणे श्री शिरीष विश्वनाथ राऊत, श्री सुरेश विश्वनाथ राऊत आपले देखील मनापासून आभार. ठरले गजान संघाचे ठरले. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला सहकार्य करणारे ग्रामपंचायत मुरडी, त्याचप्रमाणे श्री विमलेश्वर देवस्थान आणि त्याचप्रमाणे MK इंग्लिश स्कूल आंजरले आपलं देखील मनापासून आभार, धन्यवाद व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे कडेवरील गणपती देवस्थान आंजरले आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने मनापासून आभार, धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे हे जे क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली, जागा खेळण्यासाठी आपल्याला उपलब्ध झाली असे आमचे श्री शशी पेंशे आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं आभार, धन्यवाद व्यक्त करतोय. स्कोर कार्ड 28 या गुणसंख्येवरती, केशीच्या संघातील 10 या गुणसंख्येवरती आंजरलेचा संघ अजूनही क्रीडा रसिकांना होप्स आहेत की मॅच मध्ये एक पलटवार होईल आंजरले संघाच्या माध्यमातून. आणि पलटवार गरजेचं आहे, फायनलची फेरी आहे, हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित आहे. साहिरा खेळाडू दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा इन्फॉर्म पाहिजे. यावेळेस मात्र पुन्हा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमी केली जाते. गजानन संघर्ष केशी संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू ऋतिक शिंदे आपल्यासाठी बक्षीस आलंय. आपण जर या पूर्ण मॅच मध्ये एक चढाई शिकवली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज अद्विका करळकर यांच्याकडे आपल्याला दिलं जाईल. ऋतिक शिंदे जर्सी क्रमांक 2 गजानन संघर्ष केशी. बक्षिसात देत आहेत या ठिकाणी असून देखील ठरले गजान संघाचे ठरले. चला थर्ड रे तिसरी झाले.
सिद्धेश गौरव जर्सी क्रमांक 3 यावेळेस मात्र गुणाची कमाई होते. त्याचप्रमाणे संकल्प आपल्यासाठी देखील बक्षीस येते. आपण एक चढाई सजवली तर 100 रुपयाचं कॅश प्राइस अद्विका करकर यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. आणि संकल्पासाठी आलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइस आपल्या खिशामध्ये करतोय. ऋतिक शिंदे आपल्यासाठी आलेले कॅश प्राइस अजून देखील पेंडिंग आहे. गुणाची कमाई होती. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे देण्यात आलेली आहेत. पंचांच्या माध्यमातून स्कोर कार्ड ऐकूया. 30 या गुणसंख्येवरती खेळतोय केशीचा संघ, तर दुसऱ्या बाजूने 10 या गुणसंख्येवरती आंचरलेचा संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यान खूप साऱ्या मान्यवरांची खूप सारे आशय त्यांची ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात ज्यांनी आम्हाला सरळ हस्ते मदत केली आहे, त्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त केले. त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलाय. परंतु तरी देखील जर नजर चुकीने अजून देखील कोणाचं नाव राहिलं असेल तर मंडळाच्या वतीने शाब्दिक स्वरूपात तुमच्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतोय. सर्वांनी आम्हाला थोडंसं माफ करून घ्या, कारण एवढ्या सर्व गर्दीमध्ये एवढ्या सर्व महान सोहळ्यामध्ये कुणाचं ना कुणाचं नाव हे राहूनच जातं. परंतु जर कुणाचं नाव या ठिकाणी जर राहून गेलं असेल तर सर्वांचं आमच्या मंडळाच्या वतीनं शाब्दिक स्वरूपात या ठिकाणी माफी मागतोय. ऋतिक शिंदे आपण एक चढाई सुचवली. 100 रुपयाचा कॅश प्राइस आहे. एक गडी जिंकला तर 100 रुपयाचा कॅश प्राइस आहे. 200 रुपयाचे कॅश प्राइस पेंडिंग आहे अद्विका करकर यांच्या माध्यमातून. जनमान अंजरले शेवटच्या क्षणामध्ये गेलेला सामना संभवतः पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मान गजानन संघर्ष केशी संघाकडे जाईल. मी काय ठरलंय गगन संघर्ष ठरलंय. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे श्री कपिलजी पेंडसे आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभारी आहोत, धन्यवाद व्यक्त करतोय. असं सहकार्य आम्हाला तुमचं सातत्याने लाभेल. पुन्हा एकदा कॅश प्राइज येते. विश्वनाथ शांताराव यांच्या स्मरणार्थ भीमल इलेक्ट्रॉनिक्स ठाणे यांच्याकडून पुन्हा एकदा एका चढाईमध्ये 4 गुणांची कमाई केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यशोधर जिमी सिद्धेश गौरव या खेळाडूनं हे 500 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलं, परंतु पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे बोनस गुणासाठी देखील या चालू मॅच मध्ये पहिला बोनस गुण ज्या खेळाडूने पटकावला असेल त्याला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. श्री कपिलजी पेंडसे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी